आपण मागील व्हिडिओमध्ये टेन्स या चॅप्टरला सुरुवात केली होती. टेन्स मध्ये आपण प्रेझेंट टेन्स हा टाइप बघत आहोत. प्रेझेंट टेन्स काय आहे? टेन्सचा मुख्य प्रकार आहे. टेन्सचे एकूण किती मुख्य प्रकार असतात? 3. ते मी बेसिक या लेक्चर मध्ये सांगितलं होतं. आता हे लेक्चर बघण्याच्या आधी तुम्ही बेसिक लेक्चर बघून घ्यावं, त्यानंतर तुम्ही हे लेक्चरला सुरुवात करावी. कारण जोपर्यंत तुम्हाला टेन्सचं बेसिक समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला या लेक्चर मधलं टेन्स समजणार नाहीत. ओके, फर्स्ट लेक्चर मध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स बघितला होता. सिंपल प्रेझेंट टेन्स बघितला होता. त्याचं सूत्र काय होतं? S प्लस V1 प्लस O. त्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पण बघितला होता. प्रेझेंट कंटिन्युअस त्याचं पण सूत्र होतं S प्लस M इज R प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. ओके, दोन टेन्स आपण मागील लेक्चर मध्ये बघितले होते. कोणते? सिंपल प्रेझेंट टेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. त्याचे सूत्र त्याप्रमाणे आहेत. मग आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला त्याच्या पुढचे टेन्स बघायचे आहेत. ओके, प्रेझेंट टेन्स मध्येच आपला पॉइंट चालू आहे, पण त्यामधला आपली तिसरा टाइप बघायचा आहे. कोणता? प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच काय? पूर्ण वर्तमान काळ. मग जसं की आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये बघितलं काय ते सूत्र होतं, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये पण एक सूत्र होतं, त्याचप्रमाणे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये पण सूत्र असणार आहे. मग सूत्र काय सांगते बघा. फॉर्म्युला काय? फॉर्म्युला याचा S प्लस हॅज हॅव प्लस V3 प्लस O. ओके, यामध्ये S म्हणजेच काय असतो? तुमचा सब्जेक्ट. ओके, इथं हॅज किंवा हॅव जे आहे हे काय? तुमचं HV म्हणजेच काय? हेल्पिंग वर्ब. त्यानंतर V3 म्हणजेच काय? वर्बचे तिसरे रूप, क्रियापदाचे कितवे रूप? तिसरे रूप. आणि O म्हणजे काय? ऑब्जेक्ट. ठीक आहे, हे काय तुमचं सिंपल प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं काय असणार आहे? सूत्र असणार आहे. म्हणजेच काय? पूर्ण वर्तमान काळ. काय? S प्लस हॅज हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. मग जसं मी लेक्चर मध्ये सांगितलं होतं मागच्या की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये पण काय आहे? 3 प्रकारचे हेल्पिंग वर्ब आहेत. ओके, किती प्रकारचे? 3. तसे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये 2 प्रकारचे काय असणार आहेत? हेल्पिंग वर्ब असणार आहेत. मग त्यासाठी एक नियम सांगतो बघा. जर वाक्यामध्ये करता ही, शी, इट किंवा नेम ऑफ पर्सन और नेम ऑफ थिंग ओके, बघा जर वाक्यामध्ये करता ही, शी, इट किंवा नेम ऑफ पर्सन किंवा नेम ऑफ थिंग म्हणजे व्यक्ती किंवा वस्तूचे नाव असेल तर तुम्हाला वाक्यामध्ये या 2 पैकी एक कुठलं तरी क्रियापद, सहाय्यक क्रियापद वापरायचं आहे, म्हणजेच हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे. ते म्हणजे कोणतं? हॅज. ओके, काय वापरायचं आहे? हॅज. आणि ज्या वेळेस वाक्यामध्ये करता आय, वी, दे, यू असेल, ज्यावेळेस वाक्यामध्ये करता काय असेल? आय, वी, दे आणि यू असेल, त्यावेळेस तुम्हाला हॅव हे सहाय्यक क्रियापद वापरायचं आहे, हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे. ठीक आहे. मग आपण आता एक्झाम्पल बघूया त्या टेन्सचे. पहिल्या टेन्स मध्ये आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं. कोणतं? ही इट्स अ मँगो. काय होतं? ही इट्स अ मँगो. याच्यामध्ये मी सुरुवातीला सांगितलं होतं की नेहमी वाक्याच्या सुरुवातीला काय असतो? कर्ता असतो. म्हणजे ही काय झाला? इथं तुमचा कर्ता झाला. त्यानंतर इट म्हणजे काय? खाणे. हे तुम्हाला सरळ सरळ दिसते, क्रियापदाचं रूप आहे. ओके, क्रियापदाचं किती रूप आहे? पण हे पहिलं. ओके, आणि हे जे अ मँगो जे आहे ते काय? तुमचं ऑब्जेक्ट. मग S, V1 आणि O हे स्ट्रक्चर तुम्हाला इथे दिसतंय सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. म्हणजे वाक्य कुठल्या टेन्स मध्ये आहे? आता सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. कारण की सूत्र बघा ना तुम्ही, S प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. इथे पण तेच आहे, S प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. त्यामुळे ते कशामध्ये आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. मग आपण हेच वाक्य या टेन्स मध्ये कन्वर्ट करता येते का? बघूया. ठीक आहे. मग प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये कन्वर्ट करत असताना आधी आपण काय बघितलं पाहिजे? याचं सूत्र बघितलं पाहिजे. सूत्र काय? S प्लस हॅज हॅव प्लस V3 प्लस O.
आपल्याला बघायचंय. मग लक्ष द्या, आपल्याला सुरुवातीला काय पाहिजे, यस. यस कोण आहे इथं, ही आहे, मग ही आहे तसा ठेवला. त्यानंतर हॅज किंवा हॅव ह्या दोन्हीपैकी एक क्रियापद वापरायचे, सहाय्यक क्रियापद वापरायचे. दोन्ही पण क्रियापद जर तुम्ही वाक्यामध्ये वापरले तर ते वाक्य तुमचं चुकीचं होईल. त्याच्यामुळे काय करायचं, तुम्ही आधी वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे ते बघून घ्यायचं आणि त्यानंतर सहाय्यक क्रियापद वापरायचं. ठीक आहे. इथं बघा, आपला कर्ता कोण आहे, ही. मग ही असताना आपल्याला सहाय्यक क्रियापद कोणतं वापरायचंय, हॅज वापरायचंय. मग ह्या दोन्हीपैकी तुम्हाला हॅज वापरता येईल. ठीक आहे, हॅज वापरलं. त्यानंतर पुढे काय करायचं, आपल्याला V3 वापरायचं. आता V3 म्हणजेच काय, क्रियापदाचं तिसरं रूप. इथं आपलं क्रियापद कोणतं आहे, इट हे क्रियापद आहे. मग इटचे आपण 4 रूप इथे लिहून घेऊयात. इटचं V1 काय असतो, इटच असतो. त्यानंतर V2 काय असणार आहे, एट असणार आहे. V3 काय असणार आहे, इटन. आणि V4 काय असणार आहे, इटिंग. ठीक आहे, इटचे 4 रूप आहेत. इटचं पहिलं रूप काय असणार आहे, इटच. त्यानंतर V2 काय असणार, त्याचा क्रियापदाचं दुसरं रूप एट. V3 काय असणार, इटन. आणि V4 इटिंग. असे 4 रूप आहेत. मग या टेन्स मध्ये आपल्याला किती रूप वापरायचंय, तिसरं. किती वापरायचंय, तिसरं. तिसरं रूप कोणतं आहे, इटन दिसतंय तुम्हाला. मग ह्या इटच्या जागी मी काय टाकणार, तिसरं रूप टाकणार. कोणतं आहे ते, इटन आहे. आणि पुढे काय सांगितलंय, क्रियापदानंतर आपल्याला काय लिहायचं, डायरेक्ट ऑब्जेक्ट लिहायचा आहे. ऑब्जेक्ट कोणता आहे आपला, अ मँगो हा ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. मग ही काय आहे, तुमचा सब्जेक्ट आहे. हॅज काय आहे, तुमचा हेल्पिंग वर्ब. इटन हे क्रियापदाचं किती रूप आहे, तिसरं रूप आहे. आणि अ मँगो जे आहे ते काय आहे, तुमचं ऑब्जेक्ट. ठीक आहे. आपण हे स्ट्रक्चर बघू शकतात आणि हे स्ट्रक्चर बघू शकतात. दोन्ही पण स्ट्रक्चर कसे आहेत, सेम आहेत. आपण काय केलेलं आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये कन्वर्ट केलं आहे. ओके. अजून एक एक्झाम्पल आपण बघूया. आता आपण याच्यातलं एक एक्झाम्पल बघितलंय. जर असं वाक्य आलं, आय ईट अ मँगो. वरचं वाक्य मी खाली घेतलंय, पण याच्यामध्ये मी कर्ता कोणता वापरलाय, आय. ओके. मग लक्ष द्या, आता हे जे वाक्य आहे ते आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचंय, प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये कन्वर्ट करायचे. पण लक्ष द्या, आता सूत्र काय आहे आपलं, यस प्लस हॅज हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आपला सब्जेक्ट कोणता आहे, इथं आय आहे. हे इट जे आहे ते काय आहे, तुमचं वर्बचं पहिलं रूप आहे. आणि अ मँगो जे आहे ते काय, तुमचं ऑब्जेक्ट. आता आपण आय आहे तसं लिहिला, कारण की आपल्याला सब्जेक्ट यायला सांगितलं आहे. त्यानंतर आपल्याला काय वापरायचं, आता हेल्पिंग वर्ब. पण हेल्पिंग वर्ब वापरत असताना आपण आधी काय बघितला पाहिजे, सब्जेक्ट काय आहे ते बघितला पाहिजे. सब्जेक्ट बघा, आपला आय आहे. आणि आय सब्जेक्ट असताना आपल्याला हेल्पिंग वर्ब कोणतं वापरायचंय, हॅव. मग मी तर काय वापरणार, हॅव वापरणार. ठीक आहे. आणि त्यानंतर आपल्याला क्रियापदाचं किती रूप वापरायचंय, तिसरं. इथं इटचं तिसरं रूप काय असणार आहे, इटन. ओके. V3 दिसतोय तुम्हाला, V3 म्हणजे काय आपला इथं इटन असणार आहे. आय हॅव इटन. आणि शेवटचा आहे तसं ऑब्जेक्ट तुम्हाला लिहायचं आहे. इथं ऑब्जेक्ट कोणता आहे, अ मँगो हा ऑब्जेक्ट आहे. मग मी तर ते खाली लिहून घेतो. ठीक आहे. आता हे वाक्य काय आपलं पूर्ण कन्वर्ट झालेलं आहे, कशामध्ये, प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये. का, कारण की बघा, हा सब्जेक्ट आहे, हा तुमचा हेल्पिंग वर्ब आहे कोणता, हॅव. हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. आणि अ मँगो काय आहे, तुमचं ऑब्जेक्ट. हे स्ट्रक्चर आणि हे स्ट्रक्चर तुम्ही बघू शकतात. ओके. हे फॉर्म्युला आहे, त्याला तुम्ही IMP करून घ्या जर तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर. ठीक आहे. हा फॉर्म्युला जर लक्षात असेल तर तुम्ही वाक्य कन्वर्ट केलेले आहे. आता त्याच प्रकारे तुम्ही होमवर्क साठी काय करू शकतात, हे सूत्र वापरून एक 5 ते 10 वाक्य कन्वर्ट करू शकतात. ठीक आहे. हे बेसिक सूत्र आहे. आणि जर तुम्हाला समजत नसेल तर सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य घ्या आणि ते वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढील टाइप बघणार आहोत, कोणता. आता आपण प्रेझेंट टेन्स मधील शेवटचा प्रकार बघणार आहोत, चौथा प्रकार. कोणता, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजेच काय, चालू पूर्ण वर्तमान काळ. ओके. तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स पण कुठे कुठे दिसल. त्यावेळेस तुम्ही काय लक्षात ठेवायचं की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सलाच काय म्हणतो आपण, प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणतो. ठीक आहे. म्हणजेच काय, चालू पूर्ण वर्तमान काळ. आतापर्यंत आपण 3 टेन्स बघितले आहेत. कोणते कोणते,
सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स. मग याच्यामध्ये जसे आपण फॉर्म्युला बघितले होते त्याचप्रमाणे आपल्याला शेवटच्या टेन्स मध्ये पण काय आहे, एक फॉर्म्युला बघायला भेटणार आहे. कुठला फॉर्म्युला आहे तो बघा. फॉर्म्युला काय असणार, सब्जेक्ट प्लस हॅज बीन किंवा हॅव बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. ओके, हे काय तुमचं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं सूत्र आहे. काय, यस प्लस हॅज बीन किंवा हॅव बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. जसं प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं सूत्र होतं त्याचप्रमाणे आहे, फक्त इथं हॅजच्या पुढे काय आहे, बीन आहे, आणि हॅवच्या पुढे पण काय आहे, बीन आहे. आणि इथे क्रियापदाचं रूप किती वापरायचं तुम्हाला, चौथं. प्रेझेंट परफेक्ट मध्ये किती रूप होतं, तिसरं रूप होतं. मग बघा आता आपण एक्झाम्पलला सुरुवात करूयात. ठीक आहे. जर आपल्याला असं वाक्य असेल की अजय कम फ्रॉम स्कूल, कम्स फ्रॉम स्कूल. ओके, आता तुम्ही इथे कमला मी यस लावलं. आता यस का लावलं याचा मी उलगडा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये केलता. बेसिकचं लेक्चर तुम्ही एकदा बघून घ्यावं, त्यामध्ये तुम्हाला समजेल की मी काय काय ठिकाणी वर्बला काय लावतोय, यस लावतोय किंवा ईएस प्रत्यय लावतोय. मग लक्ष द्या, आता हे जे वाक्य आहे हे कशा कोणत्या टेन्स मध्ये आहे ते आपल्याला आधी ओळखता आलं पाहिजे. मग लक्ष द्या, अजय जे काय आहे ते काय तुमचा सब्जेक्ट आहे, कर्ता आहे. त्यानंतर कम्स जे आहे ते काय क्रियापदाचं पहिलं रूप आहे, आणि फ्रॉम स्कूल जे आहे ते काय तुमचं ऑब्जेक्ट आहे. म्हणजेच आपल्याला क्रियापदाचं पहिलं रूप असताना आपण काय बघितलं होतं की ते वाक्य कुठल्या टेन्स मध्ये असते, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असते. हे सूत्र आणि ते सूत्र तुम्ही बघू शकता. आता हे जे वाक्य आहे आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग काय करणार आपण, आपल्याला काय सांगितलंय, सब्जेक्ट लिहायचं आहे. सब्जेक्ट कोणता इथं, अजय हा काय सब्जेक्ट आहे. ओके, सब्जेक्ट लिहिला आपण. त्यानंतर हॅज बीन किंवा हॅव बीन या दोन्ही पैकी एक काय वापरायचं, आपल्याला हेल्पिंग वर्ब वापरायचं. मग जसं प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये मी सांगितलं होतं हॅज कधी वापरायचं आणि हॅव कधी वापरायचं, त्याप्रमाणेच आपल्याला या टेन्स मध्ये सुद्धा काय करायचं आहे, तो दोन नियम बघायचे आहेत. कोणते, हॅज बीन कधी वापरायचं आणि हॅव बीन कधी वापरायचं. मग बघा, जर करता तुमचा ही शी इट नेम ऑफ पर्सन नेम ऑफ थिंग असेल तर तुम्हाला काय वापरायचंय, हॅज बीन वापरायचंय. आणि जर करता आय वी दे यू असेल तर काय वापरायचंय, हॅव बीन वापरायचं आहे. ठीक आहे. मग इथं काय सांगितलंय मी, नेम ऑफ पर्सन म्हणजेच काय, व्यक्तीचं नाव, आणि नेम ऑफ थिंग म्हणजे काय, वस्तूचं नाव. मग अजय जे आहे ते काय तुमचं व्यक्तीचं नाव असणार आहे, हा तुमचा सब्जेक्ट आहे. पण सब्जेक्ट कसा आहे आपला, व्यक्तीचं नाव आहे. व्यक्तीचं नाव असताना आपल्याला हेल्पिंग वर्ब कोणतं वापरायचंय, हॅज बीन वापरायचं. ठीक आहे. मग आपण इथलं कुठलं वापरणार, हॅज बीन. त्यानंतर इथं काय सांगितलंय आपल्याला, क्रियापदाचं चौथं रूप वापरायचंय. मग तुम्हाला आधी हे जे क्रियापद आहे याचे रूप माहित असले पाहिजे, त्याशिवाय तुम्ही कन्वर्ट करू शकणार का, नाही. मग बघा, कम जे आहे ते क्रियापदाचं किती रूप आहे, पहिलं. त्यानंतर कमचं दुसरं रूप काय असणार आहे, केम असणार आहे. कमचं तिसरं रूप काय आहे, कमच आहे. आणि कमचं चौथं रूप काय असणार आहे, कमी. काय असणार आहे, कमी. ठीक आहे. V1 काय आहे, कम, V2 केम, V3 कम आणि V4 कमी, असे चार रूप आहेत. ठीक आहे. मग इथं बघा, कम दिसतोय तुम्हाला, त्या कमचं किती रूप सांगितलं आपल्याला वापरायला, चौथं. ओके. मग चौथं रूप कुठे दिसतंय तुम्हाला, इथं. काय आहे चौथं रूप कमचं, कमिंग आहे. मग मी काय लिहिणार इथं, कमिंग लिहिणार. ओके, चौथं रूप वापरला आपण. त्यानंतर काय सांगितलंय, ऑब्जेक्ट वापरायला सांगितलंय. मग ऑब्जेक्ट काय आहे आपला, फ्रॉम स्कूल. ठीक आहे. मग अजय हॅज बीन कमिंग फ्रॉम स्कूल असे वाक्य काय असणार आहे, आपलं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मधलं असणार आहे. ठीक आहे. हे काय आहे तुमचं हेल्पिंग वर्ब असणार. हे V4 म्हणजेच क्रियापदाचं चौथं रूप, आणि फ्रॉम स्कूल जे आहे ते काय तुमचं ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे अजून एक एक्झाम्पल बघूया आपण. समजा मी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधलं वाक्य घेतलं आणि ते वाक्य आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचंय, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये करायचंय. मग त्यासाठी काय करणार बघा, समजा मी असं वाक्य घेतलं,
आय एम जम्पिंग ऑन फ्लोअर. आय एम जम्पिंग ऑन फ्लोअर. ठीक आहे. आता हे वाक्य जे आहे ते कुठल्या टेन्स मध्ये आहे तुम्हाला आधी चेक करायला पाहिजे. मग आय काय आहे तुमचा सब्जेक्ट आहे, एम काय आहे हेल्पिंग वर्ब, जम्पिंग काय असणार आहे क्रियापदाचं चौथं रूप, आणि ऑन फ्लोअर जे आहे ते काय आहे तुमचं ऑब्जेक्ट. ओके. हे जे सूत्र आहे ते तुम्हाला कुठे दिसतंय इथे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये दिसतंय का बघा. यस प्लस एम इजर आहे, V4 आहे आणि ऑब्जेक्ट आहे. मग एम इथे दिसतोय क्रियापदाचं चौथं रूप आहे आणि ऑब्जेक्ट आहे. मग इथे बघा हेल्पिंग वर्ब काय असेल एम आहे, त्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप पण आहे आणि ऑब्जेक्ट पण आहे. आता हेच वाक्य आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग कसं करणार बघा. काय सब्जेक्ट आपला आय, सब्जेक्ट म्हणजेच काय करता, आय काय आहे तुमचा इथं सब्जेक्ट आहे. मग सब्जेक्ट नंतर आपल्याला काय वापरायचंय हॅज बीन किंवा हॅव बीन वापरायचंय. मग इथे लक्ष द्या आय असताना आपल्याला काय कुठलं हेल्पिंग वर्ब वापरायचंय हॅव बीन. मग मी तर कुठलं वापरणार हेल्पिंग वर्ब हॅव बीन. आणि कन्वर्ट करत असताना जे तुम्हाला दिलेलं हेल्पिंग वर्ब असते तुम्हाला काय करायचं ते काढून टाकायचं आहे आणि त्या ठिकाणी जे सूत्रामध्ये सांगितलं आहे ते हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे. ठीक आहे. मग इथे आपण हॅव बीन वापरला. त्यानंतर क्रियापदाचं स्वरूप किती सांगितलं त्यांनी चौथं होते. मग आता इथं बघा जम्पिंग जे आहे ते काय ऑलरेडी चौथ्या रूपामध्ये आहे, तरी पण तुम्हाला मी जम्पचे रूप इथे देतो. एक मिनिट वरचं रब करूया आपण. बघा समजा असं जम्प, त्यानंतर जम्पड आणि चौथं रूप असणार आहे जम्पिंग. ओके. हे V1, हे V2, हे V3 आणि हे V4. ठीक आहे. हे काय आहे तुमच्या वर्ब जम्पचे काय असणार चार रूप असणार आहेत. कुठले कुठले जम्प, जम्पड आणि जम्पिंग. मग आपल्याला इथे किती रूप वापरायचे चौथं. मग चौथं रूप तुम्हाला दिसतंय का काय V4 जम्पिंग आहे. मग इथे मी काय वापरणार जम्पिंग वापरणार. ओके. आणि चौथं रूप वापरल्यानंतर आपल्याला काय वापरायचंय ऑब्जेक्ट वापरायचं आहे. ऑब्जेक्ट काय आहे तुमचा इथं ऑन फ्लोअर. ठीक आहे. अशा प्रकारे आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधील वाक्य प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. ठीक आहे. बघा सूत्र येतंय का बघूया आपण. यस, त्यानंतर हॅव बीन काय आहे तुमचं हेल्पिंग वर्ब आहे, त्यानंतर जम्पिंग काय आहे क्रियापदाचं चौथं रूप, आणि ऑन फ्लोअर काय तुमचं ऑब्जेक्ट. ओके. सूत्राप्रमाणे आपण कन्वर्ट केलं आहे. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकतात हे घरी प्रॅक्टिस करू शकतात. या टेन्सचे पण तुम्ही 5 ते 10 वाक्य कन्वर्ट करू शकतात. या तिन्ही पैकी कुठल्या टेन्समध्ये पण वाक्य घ्या आणि ते वाक्य या टेन्समध्ये कन्वर्ट करू शकता. ठीक आहे. आता आपण पुढील टेन्स बघणार आहोत.